नमस्कार सगळ्यांना. आजचा डे 8वा. आता सकाळच्या 6:15 झालेत. तर झाले आता आमचं सगळं आवरून. तर आता आम्ही जाईल आणि इथून 6:30ला निघेल आणि इथून मग गणपतीपुळे आणि नंतर पुणे. चला भेटू मग गाडीवर. झालं आता रत्नागिरी. 6:40 झालेत. हलतो आता आम्ही गणपतीपुळे माया आरेवार. आजची राईड चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि आपल्या ट्रिपचं एकूण डिस्टन्स 1300 किलोमीटर पण कम्प्लीट झाला आहे. आजच्या दिवसाचं नियोजन असं आहे की आता आम्ही रत्नागिरी ते सोडला आहे आणि इथं आता आम्ही आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट आहे ना ते थोडं 10-15 मिनटं थांबणार आहोत. तिथून नंतर पुढं मग आम्ही गणपतीपुळे करून मग डायरेक्टली पुण्याकडे जाणार आहोत. आता येईल आरेवारे पॉईंट आहे की 2-3 मिनटातच येईल. आणि लेफ्ट साईडला आरेवारे दिसली आणि आता ते व्ह्यू पॉईंट पुढे तिथे एक छोटासा पूल पण आहे. आरेवारे पूल. आहे ना आरेवारे बीचचा तिथे मस्तपैकी आता थोडं थांबून फोटो वगैरे काढले. आता गणपतीपुळे आणि नंतर पुणे. आता अराऊंड वाजले तर 7:45 8:15 सगळं दर्शन वगैरे होऊन जाईल. तिथून पुढे मग डायरेक्टली पुण्याला हलणार. नाश्ता करायला पण थांबायचं आहे पण गणपतीपुळेच्या पुढेच कुठेतरी बघायला नाश्ता. अशा प्रकारे गणपतीपुळामध्ये आगमन झालेलं आहे आमचं. तिथेच बाईक पार्क करून दर्शनाला जायचं. टायर पार्किंगला रस्ता बंद आहे. पोहोचलो आहे आत्ता म्हणजे गणपतीपुळेला. इकडे असा बीच आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे आम्हाला थोडं दुसरीकडे यावं लागलं. तर त्या तिथे पुढे मंदिर आहे. मंदिरात पोहोचलो आहे आता. दर्शनासाठी चाललो. आता दर्शन झालेलं आहे आमचं गणपतीपुळेचं. आणि इकडे असा हा बीच. तर आता सगळं म्हणजे ट्रिपचं मेन डेस्टिनेशन सगळे फिरून झालेले आहेत. तर आता एका ठिकाणी नाश्त्याला थांबेल आणि डायरेक्टली पुण्याला जाईल. झालं आता गणपतीपुळे दर्शन. भारी झालं दर्शन. आता डायरेक्टली पुणे लोकेशन टाकले आहे. इथून 298 किलोमीटर दाखवत आहे आणि 6 तास 10 मिनटं दाखवत आहे. आत्ता वाजलेत 9 त्यामुळं 9-3-4 पोचेल. ब्रेक जरी कुठे घेतला तरी काय टेन्शन नाही आहे. चल आता एक नाश्त्याला एक तेवढा अर्धा तासाचा ब्रेक घेतला आहे.
इथे एक स्मॉल ब्रेकला थांबलो आहे, टी ब्रेक. आणि इथं मग थोडं लाईटली काहीतरी खाऊन नॉनस्टॉप 100-150 करण्याचा प्रयत्न, म्हणजे निम्मा डिस्टन्स तर कवर होतं. चल झाला आता इथे एक 15-20 मिनटाचा छोटासा ब्रेक. आता 325 आहेत. शक्यतो एक मिनिमम 100 किंवा 150-200 किलोमीटर करूनच थांबेल, कारण की नंतर उशीर होईल तसं डिस्टन्स कवर करायला प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आता लवकर नाही ब्रेक करणार, त्यामुळे आता सगळं करून घेतलं. गाडी आली रे एकदम. चल इथून आता राईट घेतला ना, हा NH66ला जातो. NH66 म्हणजे गोवा मुंबई हायवे, त्याला जातो. म्हणजे अजून एक राईट घेऊन अजून एक लेफ्ट घ्यायचा आहे, ती झाला तो होता. किती भारी रस्ता आहे आता. या रस्त्याने ना आता मला संगमेश्वरून गावापर्यंत जायचं आहे. त्या अराउंड 40 किलोमीटर आहे. त्यानंतर मला तर NH66 मिळणार आहे, आणि तो रस्त्याला एकदा लेफ्ट मारल्यानंतर मग मी डायरेक्टली इकडे जाईल. चिपळूण महाडमध्ये मला मग स्टार्ट घ्यावं लागेल. म्हणजे 100-150 किलोमीटर तर सरळ जायचं, काय वळायचं. काय जबरी टर्न आहे ते एकदमच. किती भारी व्ह्यू आहे यापुढे. पूर्ण घाट उतरलो आहे आता. रस्ता एक नंबर मस्कन रस्ता आहे. एक पूल आलेला आहे छोटासा. रस्त्याचं काम चालू आहे, पण बस कसला धूळ उडवत चालले. अर्धा तास झाला असंच चालू आहे, धुळीतच चाललं. कधी संपायचं. फायनली पोचलो या रस्त्याला. आता या नॅशनल हायवे 66 आहे, आणि हा डायरेक्टली आता महाडपर्यंत जातो. माणगाव महाड. मग आपल्याला तिथून एक राईट मारावं लागेल, मग तो तामिनीत ना पुणे. आता असाच रस्ता आहे पूर्ण. मला पण एवढा माहिती पण भाऊ कुठपर्यंत आहे, पण मेजॉरिटी तर असाच आहे. चिपळूण गावात पोचलो आहे. चिपळूणमधून बायपास पण होता, चला सिटीतनं जाऊ. आता इथून मग नंतर पुढं डिस्टन्स पण थोडं कमी होते, त्यापेक्षा इथून जाणार आणि पुढं नाही रस्त्याला मिळतं. आज जरा चिपळूणचा बाजाराचा दिवस दिसतो. कोणता रविवार आहे, इथं रविवारी बाजार असतो आहे. ते पूर्ण म्हणजे गाव भरलेलं आहे पूर्ण. चिपळूण गाव पूर्ण क्रॉस केला आहे, आणि आता चाललोय. आता तो आपला NH66ला माघारी जाणार. आता आपण म्हणजे गावाला पूर्ण फिरून येणार होतो, ते आपण डायरेक्टली गावात नाही शिरलो, कारण की बाईक आहे, काय ट्रॅफिक नसणार आहे, काय एवढा विषय नाही. आता यापुढे खेड आणि नंतर महाड. खेड अराउंड 40 किलोमीटर आहे इथून. आता हा सरळच आहे, शक्यतो महाडलाच बायपास असेल. महाड बायपास पडतो. इथं आत्ता एक छोटासा इसासा रस पेला एक ब्रेक झाला.
आता डायरेक्टली नॉन स्टॉप महाड. अजून एक 211 किलोमीटर डिस्टन्स राहिलो आपल्या रूमपासून. हलावं लागते कारण 11:30 वाजले. टायमिंग दाखवते अराऊंड 4पर्यंत पोहोचेल. जायचं आहे लवकर आता. व्ह्यू किती भारी आहे इथून. नदी आहे तिथं कोणती तरी. एक नंबर व्ह्यू आहे. यंदा मेंदा झाला इथे. माहिती रस्ता आहे, पुढे डोंगर, चांगला रस्ता आणि मी एकटाच. भाई हेच खरं मग ठीक आहे. एक कोपचा आला आहे. नाव काही नाही आहे, नवीनच मोठा आहे, चांगला आहे. आपला बोगदा अराउंड 1-1.5 किलोमीटरचा होता बोगदा. हा रस्ता ना पूर्ण मला मनाली रोडचा वाईट देतो. मनालीत पण असेच रस्ते 2x2 लेन. आता व्ह्यू दिसतो काहीच माझं. इकडे गेलं का महाड रायगड किल्ला. पण आपण महाड शहर बायपासच करून चाललोय कारण की आपल्याला मालगावमधून राईट घेऊन मग तामिनी घाटाकडे जायचं. इकडून गेलं का मग रायगड किल्ला. अशा प्रकारे आपल्या ट्रिपचं अराउंड 1497 झाला आहे, म्हणजे अराउंड 1500. आता गाडी टॉपअप पूर्ण भरून घेतो म्हणजे मला पुढलं नेक्स्ट वीक काही टेन्शनच राहणार नाही. 10.50 10 लिटर म्हणजे 10.5 लिटर बसलं 1100चं तेल. तर ते थोडंच टाकतोय कारण की तो काही गाडी वापरत नाही आहे जास्त. आता एक पूर्ण आठवडा मला काही टेन्शन नाही आहे. हे आता माणगावच्या ट्रॅफिकमध्ये, कारण की इकडून कसं आहे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागार हे सगळे बीचवरून आलेले लोक ना इथं हा थोडं संगमच होतो सगळीकडून आलेल्यांचा. त्यामुळं थोडं इथं ट्रॅफिक जाम होतं. तर इथून पुढं आपला राईड घ्यायचा. हा तर रस्ता सरळ मुंबईला जातो आणि राईटला पुणे. आता हा रस्ता सोडायचाच नाही आहे. आता जो मागचा लॉंग विकेंड होता ना तेव्हा लोक इथं अडकले होते, ट्रॅफिक झालं होतं. अक्षरशः 3-4 तास थांबत फक्त 1 किलोमीटर क्लिअर झालं होतं. म्हणजे त्यांचं अख्खा म्हणजे सुट्टी त्यांची ट्रॅफिकमध्येच गेली. म्हणून तर आम्ही ते विकेंड संपल्यानंतर चालू केलं कारण की आपली अशी पण ट्रिप 8 दिवसाची होती. त्यामुळे बरं केलं ते, नाहीतर आमचं पण याचाच बॉम्ब होता. हा पुढे तामिनी घाट. आता हा पूर्ण पलीकडे केलं का पुणे. पण इथं एक पाहिजेला ना थोडे दुकाने आहेत तिथं आम्ही रिफ्रेशमेंटसाठी थांबेल आणि जाईल परत कारण की आता फक्त 2 तासाला रस्ता राहिला दोन आणि काय विषय नाही. अंगात जस्ट तामिनीच्या पायथ्याला आहे. आता इथं नाश्ता करायला थांबलोय, भजी घेतलेत. आता हे भजी खाऊन 2 तासात आपल्या रूमवर जायचं. झालं इथे नाश्ता. चाललो आता. 2-2:15 झाले असतील. बरोबर पोचतो 4-4:30 पर्यंत पोचेल 100%.
लवकर ट्रॅफिकचं जायचाच प्रयत्न चालू आहे. पोचतोय, काही एवढं टेन्शन नाही. पावसाळ्यात आलो होतो तामिनीचा व्ह्यू तेव्हा भारी होता. आता उन्हाळ्यात थोडा असं पावसाळ्यात एक नंबर व्ह्यू असतो तामिनीला. सगळे इतकं चांग पडत असतं, जगजगत सगळं वाहत असतं. पावसाळ्यात आपल्याला ते ट्रिप झाल्या. तामिनी घाटमधला व्ह्यू पॉइंट. तामिनी घाट विदाउट जास्त ट्रॅफिक उतरला आता. पुढे बघायचं मग. अजून 36 किलोमीटर राहिले आहे रूम आणि टाईम दाखवतोय 55 मिनिट्स. 4:15 पर्यंत पोहोचेल मग रूमवर. मुळशी पॉन्डमध्ये पोचलो आहे. ते इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला, तिथे थोडं गेलं तर. हा टर्न घ्यायचा होता इथून. इथून रूम अराउंड 4 ते 5 मॅक्सिमम किलोमीटर राहिले. इथे दर रविवारी बाजार बसतो. दर रविवारी लोक फिरायला आलेले तर ट्रॅफिक जाम होतं. आता मी लवकर आलो आहे. अराउंड जर 6 वाजता आलो असतो ना, 6-7, म्हणजे एवढी मोठी रांग लागते विचार. फायनली रूमवर पुण्यात पोचलो आहे. 8 दिवस 3 राज्ये आणि अराउंड 1607 किलोमीटर. आणि अशा प्रकारे आमची ही कोस्टल रिजन राईड इथेच संपते. कसं वाटते सौरभ राईड करून? असा शेवटचा दिवस लय घेऊन गेला. का आजचा शेवटचा दिवस असा होता की रत्नागिरी ते डायरेक्टली पुणे होतं आणि डिस्टन्स अराउंड 330 किलोमीटर होतं. 330-320 किलोमीटर. त्यामुळे आमचा भाव सध्या जमलेला आहे. पण ही राईड आता आमची इथे संपते. भेटू नेक्स्ट राईड.